नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण दवण हिप्परगा तालुका देवणी या ठिकाणी असून कृषी भूमी नैसर्गिक शेतकरी गट दवण हिप्परगा गटातील सदस्य या ठिकाणी उपस्थित असून ऑफलाईन माध्यमातून यांना आपण तालुका कृषी कार्यालय देवणी, तालुका कृषी अधिकारी श्री मुंडे साहेब, गावचे कृषी सहाय्यक श्री धनेगावे साहेब यांच्या माध्यमातून फुले किमया KDS 753 आणि PDKV आंबा या दोन प्रकारचे 25 बॅगचे अतिशय चांगल्या प्रकारे वाटपाचं नियोजन या ठिकाणी चालू असून गटाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रशांत पाटील प्रत्यक्ष आपण त्यांना बोलूया। नमस्कार भैया। नमस्कार। कशा प्रकारे आपण योजना गटापर्यंत आणली तालुक्यापासून? डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती कृषी अभियानाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाचा ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलवरती आम्ही सादर केलेला होता। अगदी वेळेत महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज सादर केल्यानंतर अगदी लॉटरी पद्धतीमध्ये फर्स्ट कम फर्स्ट नंबर अशा पद्धतीनं आमचा या कृषीभूमी शेतकरी गटाचा नंबर लागलेला आहे। आत्ता सध्या आमच्याकडे 25 बॅग आलेले आहेत 10 हेक्टर क्षेत्रावरचे। या पेरणीची व्यवस्था आम्ही करणार आहोत। सेंद्रिय पद्धतीनं हे सोयाबीन घेण्याचा आमचा सगळ्या सेंद्रिय शेती उत्पादक शेतकऱ्याचा मानस आहे। सेंद्रिय पद्धतीचं बीज प्रक्रिया करणं आणि त्याची पेरणी करणं। आंबा KDS आणि 753 या दोन व्हरायटी या शेतकरी गटाला कृषी विभागामार्फत देण्यात आल्या आहेत। आत्माचे सन्माननीय राहुलजी जाधव यांचं सहकार्य तर नेहमी असतंच, पण कृषी कार्यालयाचे सन्माननीय अधिकारी श्री मुंडे साहेब आणि आमचे कृषी सहाय्यक धनेगावे साहेब यांचंही या टीममध्ये आमचं अतिशय चांगलं सहकार्य असतं। आपल्या गटातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना आनंद आहे बॅग मिळाली म्हणून। निशुल्क बॅग आहे, यासाठी काही भरावं लागलेला आहे? नाही, एकही रुपया आम्हाला नाही, फक्त ट्रान्सपोर्टिंगचा खर्च त्याच्यामध्ये आम्ही केलेला आहे। ती शेतकरी गट आम्ही करणार आहोत आणि सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की चांगल्या पद्धतीचं आपण पेरणी करावी आणि शासकीय योजनेचा जो लाभ आहे तो खरं तर ग्राउंड लेवलपर्यंत म्हणजे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतकरी गटाला हे बियाणं या ठिकाणी कृषी विभागाने उपलब्ध करून दिलं आहे। सोयाबीन सलग पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत फुले किमया KDS 753 आणि PDKV आंबा AMS 100-39 हे बियाणं आपणास आलेलं आहे। कशा कशा प्रकारे बॅग मिळाले आहेत, कोणत्या बॅग आणि ह्या त्या कोणत्या? आता KDS च्या आमच्याकडे जवळपास 12-14 बॅग आहेत आणि बाकीच्या 12-14 बॅग या 12 बॅग या आंबाच्या आहेत। म्हणजे एकंदरीत 25 बॅग आपणास मिळाले आहेत। 25 बॅग आलेले आहेत। अच्छा। आंबा ची जी इयरलियर व्हरायटी असल्यामुळे ते लवकर पेरणं अपेक्षित आहे, लवकर काढणीला येणार आहे। आणि KDS 753 याचा कालावधी आहे तो 110 दिवसाचा आहे। ज्यांना ऊस लावायचा नाही किंवा ज्यांना उशिरा हरभऱ्याची पेरणी करायची असेल त्या शेतकऱ्यांनी KDS 753 पेरावं आणि ज्यांना थोडंसं पूर्व हंगामात रब्बी हंगामामध्ये लवकर पीक घ्यायचे असतील त्यांनी इयरलियर व्हरायटी म्हणून आंबा या ठिकाणी पेरणी करावा असे आम्ही आमच्या सगळ्या शेतकरी गटाच्या सदस्यांना सांगितले। आत्म्यामध्ये गट केल्यामुळे फायदा झाला? हो, यस, सगळ्याचा फायदा झाला आत्म्यामध्ये। शासनाने यावर्षी ऑफलाईन गटांना बियाण्याची लॉटरी व ऑनलाईन बियाण्याची लॉटरी दिली, त्याबाबत महाडीबीटीचे व कृषी विभागाचे कशा प्रकारे आपण आभार? खरं तर पूर्वी रजिस्ट्रेशनला अतिशय प्रॉब्लेम येत होता, पण शासन स्तरावर विचार करून गटांना कशा पद्धतीनं आपल्याला बियाणं देता येईल ही एक चांगली आहे। पूर्वी गटाचं ऑनलाईन होत नव्हतं, पण ऑनलाईन पोर्टलवरती गटाचा ऑनलाईन सेपरेट विभाग त्यांनी दिला आणि गटाच्या ऑनलाईन माध्यमातून पहिल्याच दिवशी पहिल्या वेळेस आम्ही गटाचं ऑनलाईन केलं आणि त्या लॉटरी पद्धतीमध्ये फर्स्ट कम फर्स्ट आम्हाला आमचा नंबर लागलेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारची ही शासनाची योजना आहे। अपेक्षा आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकपणे लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। धन्यवाद।